कहर कहर झाला, कहर. झालं तरी काय, केरसुणी फेकून दिली का त्यांनी? केरसुणी जाऊ द्या खड्ड्यात. हा धनंजय माने इतका बदमाश माणूस असेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. म्हणजे केलं तरी काय त्यांनी? काय केलं? अहो परवा दारू पिऊन दंगा केला आणि आता बाया आणून ठेवल्यात, बाया. काय? परमेश्वरा, आणखीन काय काय पाहणं माझ्या नशिबात आहे कुणाच ठाऊक. जाऊ द्या हो, नाहीतरी सोडून जाणारच येत ना ते. ही पिढा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या. आले तुम्हाला लाज लज्जा शरम वगैरे काय आहे का नाही? नाही नाही, जी काय असेल ते आम्ही बरोबरच घेऊन जाणार. तुम्हाला त्याचा काय उपयोग नाहीच आहे. तुम्ही इतके चारित्र्यहीन असाल असं मला वाटलं नव्हतं. दारू तर तुम्ही पिताच, आता बाया आणून ठेवल्यात. जुगार तो खेळत असणारच. हे बघा मिस्टर विश्वास सरपोतदार, हा, हे तुमच्या तोंडाचं गटार आहे ना, गटार. ते पहिल्यांदा बंद करा. हा. आणि आतल्या त्या बाया नाहीत, हा. आमच्या बायका आहेत, बायका. वाटेल त्या थापा मारू नका. अचानक बायका आल्याच कशा? अरे अहो, लग्न झालं की बायका येणार नाहीत का? लग्न झालं मला कसं कळलं नाही? तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आमचे कोण? काका की मामा? हा? नाही मी काय म्हणतो, हा. अचानक लग्न कसं झालं? प्रेमाची भानगड आहे. हा? लग्न करावंच लग्न. वाटलंच होतं मला. आता ओळख करून देतो ना तुमची. या, हा? या. हे. लांब उभे राहा जरा. ही पार्वती माझी बायको. नमस्कार. ही सुद्धा शंतनूची बायको. नमस्कार. या, विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. या या. हा, तुम्हाला मी म्हणत होतो ना, तेच हे या घराचे मालक. हेच का ते? त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, मनाने अतिशय चांगले आहेत ते. तू- रिक्षात ठेवलं सामान? हो ठेवलं. हा. ही घ्या तुमची केरसुणी. हा. निघायचं का? चला निघूया बाबा आता. का काय? तिन्ही सांजेची वेळ आहे, नव्या नवऱ्या घराबाहेर पडताय. हो ना. कुंकू लावल्याशिवाय मी अजिबात जाऊ देणार नाही. अय्या हो. चला, खरं तर ओटीच भरणार होते मी. काहीतरी तुमचं. आहे तुमची बायको म्हणजे. आ, ओटी भरू नका. आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाहीत. तेच म्हणतो मी, वर यायला तांदूळ मध्ये. अगं कुंकू म्हणजे सुवासिनीचा अलंकार. अगं लाजतेस कसली? अच्छा येते आणि मला तुम्हाला पण कुठल्या मोठ्या चला जाऊ बाई. चला बायानो, उशीर होतोय. चटकन कुंकू लावा आणि चला लवकर. झालं की. अच्छा येतो हा? येते येते. तब्येतीची काळजी घ्या, केस गळायला लागलेत तुमचे. मिस्टर माने, निघालात कुठे? निघालात कुठे? डायबिटीसच्या औषधासाठी घेतलेले 70 रुपये टाका अगोदर. काय झालं माहितीये? मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना, तो इस्रायल मधला मित्र. तो परवा अपघातात वारला हो. वारला? त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. वारले? हो. हा हलकटपणा आहे माने. आता तो वारलाय, हलकटपणा कसला आणि आहे? हे जे काय तुम्ही चालवलंय ना, तो हलकटपणा आहे. तो हलकटपणा आहे. आणि गेले 3 महिने आम्ही तुम्हाला 35 रुपये भाडं देत होते. आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचे ते. हळू बोला हो. हलकटपणाच्या गोष्टी सांगतायत. बघा बघा तुमचा नवरा कसा तोंडवण करून बोलतोय. निघताय ना? निघतोय ना. कसल्या मेल्या आजकालच्या मुली, नमस्कार सुद्धा केला नाही. आज चला नमस्कार करून घेतायत. माझ्यावर कशाला शिरताय? हा.